हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर 2 जूनला बटरफ्लाय हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. आता बटरफ्लाय नेमका काय आहे हे तुम्हाला कळलंय आणि सिनेमात काय आहे हे कुठेतरी जाणून घ्यायचा मी प्रयत्न केलाय. आता या सिनेमाच्या निमित्तानं वेलणकर सिस्टर्स माझ्या बरोबर आहेत, मधुरा आणि मीरा. खरं तर दोघींशी एकत्र मी पहिल्यांदा गप्पा मारतेय. सगळ्यात पहिलाच प्रश्न, कशा आहात दोघी? मस्त. तुझ्याबरोबर नेहमी गप्पा मारायला आम्ही मस्त तयार असतो. थँक्यू. कशी आहेस मीरा? एक्साइटेड. माझा पहिला इंटरव्ह्यू आहे राजश्री मध्ये. सो एक्साइटेड. तुमच्या हातामध्ये मी जे पेपर दिलेत त्याच्यावर तुमच्या दोघींची नाव आहेत. करेक्ट. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तर ती गोष्ट तुमच्यापैकी कोण करतं त्या व्यक्तीचं नाव पुढे करायचंय. सो इट्स मधुरा अँड मीरा शो असं म्हणूया आपण याला. वाव. पण त्याआधी पूर्वी एक नाटक होतं मीरा मधुरा. हा पण त्याआधी मला जाणून घ्यायचंय, वेलणकर सिस्टर्सचा बॉन्ड कसा आहे? आम्ही ऍक्च्युली तिघी बहिणी आहोत. आम्हाला म्हणजे मी धाकटी, ही मधली आणि अजून एक मोठी बहीण आहे. आणि तिने सुद्धा एक सीन बटरफ्लाय मध्ये केलाय. ओके. ऑल सिस्टर्स. हा. तर खरं तर माझ्यात आणि मोठ्या बहिणीत बऱ्यापैकी अंतर आहे, पण आमच्यामध्ये आमच्या दिसण्यात आणि बोलण्यात खूप साम्य आहे. आम्ही नाही तर अदरवाईज दोघी बहिणी दिसत नाही, खूप वेगळ्या दिसतात. पण आमच्यात कमी अंतर असल्यामुळे आम्ही जास्त काळ एकत्र राहिलो. आणि ही मोठी असल्यामुळे माझ्या बाबतीत नेहमी बोट धरून मीराताईचं, की मीराताईने म्हटलं हा आणि हा चांगला दिसतोय रंग, तर मग जगात कोणी काही म्हणो, हा आणि हा रंग चांगला दिसतोय इतकं म्हणजे डोळे झाकून. पण ऍट द सेम टाइम आम्ही खूप भांडलोय, आम्ही खूप नाचलोय. आमच्या काही एक आठवणी पण आहेत. म्हणजे पहिला पाऊस पडला की आमच्या घरात मोठी गच्ची होती आणि अशा कोपऱ्यांमध्ये पाणी साचायचं. तर आम्ही पाऊस पडला की तिथे पाणी साचायचं ना, त्याच्यात जाऊन नाचायचो. म्हणजे आजही ती कुठेही असेल किंवा मी कुठेही असेल, पहिला पाऊस पडला की आम्ही एकमेकींना फोन करतो की किंवा आठवण नक्कीच काढतो. कसा आहे मीरा बॉन्ड हा? अगदी तिने सांगितलं तसं आम्ही एवढा वेळ एकत्र घालवलाय ना आयुष्यात. शॉपिंगला जायचंय, खायला जायचंय, काही असेल की एकत्र जायचं चाल. आणि त्यामुळे काय म्हणतात, देवाणघेवाण खूप झाली आहे आमची. आणि तेवढ्याच आम्ही ब्लंट पण होतो एकमेकींची. आम्ही मारामारी, वाद विवाद सगळं केलेलं आहे. लहानपणी फिजिकली पण मारामारी केली. पण घरी एकत्र असणं आणि काम एकत्र करणं खूप फरक आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ ज्याला आपण म्हणतो. सो बटरफ्लायच्या सेटवर कसं होतं? बहीण बहीण होतं का डिरेक्टर आणि ऍक्ट्रेस असं होतं? दोन्ही होतं. ज्या वेळेला सीन चालू आहे तेव्हा डिरेक्टर ऍक्टर असायचं. पण म्हणजे एखादी गोष्ट नाही पटली तरी सुद्धा तिला सांगू शकत होते मी, किंवा ती सुद्धा मला, की हे नाहीये. आणि ज्या वेळेला कधीतरी असं एक कम्फर्ट झोन असतो किंवा सीन झाला वगैरे आणि वेगळं लाइटिंग चालू आहे, तोपर्यंत कधीतरी बहिणींच्या गप्पाही झाल्या असं. ओके. सो सुरू करू माझे प्रश्न. पहिला प्रश्न, तुमच्या दोघींपैकी खूप हुशार कोण आहे? मीरा. स्वतःबद्दल सांगेल मी. भित्र कोण आहे? भित्र. ओ मीरा का भित्री आहे? म्हणजे लहानपणी मी लहान तिच्यापेक्षा, पण तिला उठायची ती झोपेतनं आणि मग मी तिला आईकडे सोडून यायची. ओके. मला खूप स्वप्न पडतात आणि मला अंधाराची जाम भीती वाटायची. आणि आम्हाला आम्ही ज्या रूम मध्ये झोपायचो ते जर उठे, ही प्रचंड झोपलेली असायची. प्लीज सोडून यायची मला, आईकडे जातो. बरं. गॉसिप क्वीन कोण आहे? आम्ही खरं तर दोघी नाही होत. नो गॉसिप. बहिणींचे गॉसिप पण नाही. ओके. शॉपहॉलिक कोण आहे? शॉपहॉलिक त्यातल्या त्यात मीरा. रिअली? मी आय एम नॉट अ शॉपहॉलिक, बट आय लव्ह स्टफ. ओके. बेटर कुक कोण आहे? कठीण आहे सांगणं. आम्ही दोघी वेगवेगळ्या पद्धतीचं चांगलं बनवतो. दोघी आहात. हा, म्हणजे आता काही गोष्टी मी छान बनवते, काही गोष्टी ती छान बनवते असं. त्यामुळे सो मी क्वेश्चन ट्विस्ट करते. फूडी कोण आहे? मधुरा. मी पण नाही. ओके. डाएट कॉन्शियस कोण आहे? आता सांगा. ब्लँक. बघा आमच्याकडे काय प्रश्न आहे. ओके. वर्कआउट करायचा कंटाळा कोणाला येतो? मला. तू मधुराचं नाव पुढे केलंय. मला. अच्छा. मधुरा नाही, मला कंटाळा नाहीये, मला जमत नाही, पण मला आवडतं व्यायाम करायला. ओके.
फिरायला जायला एक्साइटेड कोण असतं? दोघी असतात. ती मीरा म्हणते, ती म्हणते मधुरा. ओके. कायम. वॉर्डरोब कोणाचा जास्त बेटर आहे? म्हणजे बेटर इन व्हॉट सेन्स? इन फॅशन सेन्स आणि इन ट्रेंडी मीराचा. ओके. ऑब्वियस. वॉर्डरोब कोणाचा मेसी आहे? मी तिचं वॉर्डरोब बघितलेलं नाहीये. माझं अत्यंत व्यवस्थित आहे. मी पण नाही बघितलं ऍक्च्युली, त्यामुळे व्हेरी ऑर्गनाइज्ड. बरं. कोण जास्त त्रास देतं? कशा इन जनरल एकमेकींना म्हणूया आपण. मग मी मीरा म्हणणार, ती मधुरा म्हणणार. पण हे देता का तुम्ही? तेच मला जाणून एकमेकांना घ्यायचं. व्यवस्थित त्रास देतो. व्यवस्थित छान. त्रास देतो. ओके. पब्लिक प्लेस मध्ये ऑकवर्ड सिच्युएशन कोण क्रिएट करू शकतं? Awkward. हा. पब्लिक प्लेस मध्ये बहुतेक मी मी पण आता मी त्यातल्या त्यात. मी एवढ्या म्हणजे वेळा पडते पडते. ना, कधीही पडू शकते ती पटकन. ट्रिप होते आणि जिथे म्हणजे मी एकदा अशी जाऊन पडले आणि हा. भाजीवाल्याच्या समोर अशी माती घालून बसली. बसली. ओ. तर मी खाली बसून हसत होते, ती उभं राहून हसत होती. त्यामुळे आय थिंक दॅट्स आय विन. ओके. पुढचा प्रश्न त्याच रिलेटेड आहे. सिरियस सिच्युएशन मध्ये कोणाला हसू येतं? दॅट हॅज टू बी हर्ड. थांबतच नाही. किती डायरेक्ट. डायरेक्ट. आणि बरं. सेटवर, बटरफ्लायच्या सेटवर लंच ब्रेकची आतुरतेने वाट कोण पाहायचं? कारण ती डिरेक्टर मला आहे. लंच म्हणजे काय, ब्रेकफास्ट म्हणजे काय, काही कळत नव्हतं तेव्हा. नाही. खूप जबाबदाऱ्या होत्या. बरं. घरी लाड कोणाचे जास्त झालेत आणि होत आहेत? खरं तर ह्याचं उत्तर आहे आमची मोठी बहीण. तिचे. हा, तिचे कायम लाड झाले आणि आजही होत आहेत. ताई. बरं. तुमच्या दोघींपैकी सॉरी बोलायचा इनिशिएटिव्ह कोण घेतं? ओके. ही मीरा नाही घेत. म्हणजे जास्त वेळा मी घेते असं माझं मत आहे. मला वेळ लागतो. बरं. रडकं कोण आहे? दोघी. खरं तर आम्ही दोघी रडे आहोत. ऍब्सोल्युटली. गंगा जमुना. लहान असताना मार कोणी खाल्लाय जास्त? कोणाचा? आई बाबांचा. आई बाबांचा मारत एकमेकींचाच खाल्लाय ना आई तुम्ही? बाबा आम्ही पण खूप क्वचितच केलंय ते. म्हणजे चापट्या. तुझं काय ग? इतपतच. मार हा वेलणकर घराण्यात नाही झाला. नाही. ओके. शेवटचा प्रश्न आहे, भांडखोर कोण आहे? भांडखोर. भांडायला आम्ही एकदा ठरवलं की आम्ही दोघी कंबर कसून भांडू शकतो. आणि आमची मोठी बहीणही त्यात सामील होते. मला आवडत नाही पण, भांडायला अजिबात. पण होतच काहीतरी होतं की ते करावंच लागतं. ती भांडणं होतात पण त्या सिच्युएशन नुसार, म्हणजे की कोणीतरी त्यावेळेला काय झालं त्याच्यानुसार. पण असं खूप आम्ही भांडतोच आहोत किंवा दरवेळेला ह्याच्यावरनं भांडण होतं असं नाहीये फारसं. भांडखोर मारा. वी डोंट बिलीव्ह इन व्हायलन्स लाईक दॅट. ओके. शाब्दिक व्हायलन्स फक्त. वाद. पण अजूनही असं होतं का की एकमेकींच्या वॉर्डरोब मधलं आवडतं आणि मग मी घरी आली तर मी ड्रेस घेऊन जाते किंवा टॉप घेऊन जाते, असं होतं? आमचे एक तर आकार सारखे बदलत असतात त्यामुळे आमचे कपडे पण सारखे बदलत. नाही पण म्हणजे मीरातीला मी सांगते अनेकदा, तुझे जे नाही होत आहेत किंवा नाही वापरत आहेस ते काढलेस तर मला दे. कारण मी खूप हे अजूनही होतं. किती मस्त रिलेटेबल आहे हे. खूप खूप छान. पण अशीच ही धमाल सगळी आणि अजून काय काय क्विक एकदम क्विक आणि एकच मत होतं. एकच मत होतं झालेलं. खूप हाच बॉन्ड आता बटरफ्लाय मध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होताना बघायला मिळेल. पण थँक्यू सो मच आणि 2 जून साठी खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. मज्जा आली आम्हाला.